नमस्कार मित्रांनो, आज आपण फेसबुकवरच्या एका पोस्टवर गप्पा मारणार आहोत. समीर गायकवाड यांची ही पोस्ट आहे, अतिशय भन्नाट. ती वाचून दाखवतो तुम्हाला. एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्या दृष्टीने हा खटाटोप. इथं एका वाक्यात एक घटना नमूद केली. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या आणि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचं हे प्रकटन. वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला, तेव्हा कौमुदीस बरे वाटले. हे ते वाक्य. आता व्यंकटेश माडगुळकर कसं लिहितील ऐकूया. ती वैशाखातली रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या माळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत नव्हते. वारं पेऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखे दिसायचे. आजूबाजूला भरड मुरुमाची जमीन आणि डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकर खायला तिथंच यायचे. पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची गरम हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता. त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंती जाफराबादी म्हैस आणि तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेलं मरतुकडं काळं कुत्रं. वगळता भोवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरड्यांचा थवा आणि वाऱ्यावर डुलणारी गवताची पाती, इतकीच काय ती हालचाल होती. दिस जाता जात नव्हता आणि डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला. तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता. आता वसंत आबाजी डहाके कसं लिहितील ते बघूया. ओळतीच आहे. चैत्र आणि वैशाखाच्या मध्यावरचे दिवस होते. सकाळी सकाळी कोवळी वाटणारी उन्हं दुपारच्या प्रहरी रखरखीत झाली होती. दुपारी गाव आस्ते कदम सुस्त होत जायचा. आताही गावच्या शिवेमधील सगळी शेतशिवारे धीम्या लयीत सुस्कारे टाकत होती. गुराक्यासोबत आलेली गुरे सावलीच्या शोधात निघाली होती. भाकडगाई बांधावरल्या बाभळीच्या झिरझिऱ्या सावलीत रवंत करत होत्या. चिंचपट्टीवरच्या झाडांमधली पक्ष्यांची लगबग पुरती थांबली होती. गुंजपत्त्यांची नक्षी काढावी तसा चिंचेचा पाला मातीवर पडून होता. सगळ्या चराचरात एक अद्भुत शिथिलता दाटून आली होती. दूर पाझर तलावापाशी असणाऱ्या एकुरक्या माळावर एक लाल पिवळा ठिपका लांबून दिसत होता. ती कौमुदी होती. हिरव्यागार वडाखाली उभी असल्याने तिचं अस्तित्व तिथे अजूनच नजरेत भरत होतं. त्या निर्जन माळावरचं तिचं असं अवेळी थांबणं कोड्यात टाकणारं होतं. हिरव्या पिवळ्या टोकदार पानांच्या जथ्यात तो वटवृक्ष उलगडून गेला होता. एकमेकांच्या खांद्यावर हात गुंफलेल्या त्याच्या चॉकलेटी करड्या फांद्या आणि त्यांना लटकणाऱ्या लुसलुशीत कोवळ्या डहाळ्या खुलून दिसत होत्या. हात लोंबते ठेवून उभ्या असलेल्या विरक्त योग्यासारख्या तो घनदाट वटवृक्ष निश्चल उभा होता. त्याच्या सावलीत उभी असणारी कमलनयनी आरसपानी कौमुदी सुजितच्या प्रतीक्षेत पुरती आरक्त झाली होती. तिच्या कमनीय देहाच्या गारुडात आसवंत रंगून गेला होता. झाडांवरची पाखरे तिला आपल्या डोळ्यात साठवत जागेवर थिजून गेली होती.
ओठांच्या पाकळ्यामधूनच उघडत ती हलकेच सुस्कारे सोडत होती. दुपारपासून तिचे मन पुरते अधीर होऊन सुजितची वाट बघत होते. तासकाठा जसजसा पुढे सरकत गेला तशी तिच्या श्वासाची धडधड वाढतच राहिली. तांबूस प्रकाशाची पखरण करत सूर्यगोल पश्चिम तटास गेला. त्याच क्षणी अंगी गोधूळ होऊन फिरणारा पवनसखा सुजितची चाहूल घेऊन तिच्या कानात कुजबुजला. तेव्हा तिच्या सर्वांगावर रोमांच उठले. खूप वेळापासून रोखून धरलेले अश्रूंचे 2 थेंब तिच्या डोळ्यातून ओघळले. तिने ते हलकेच टिपून घेतले. आज बोललेच पाहिजे हा निश्चय पक्का करत ती त्याच्या दिशेने निघाली. आता वि. स. खांडेकर यांच्या लेखनातून हाच प्रसंग आपण पाहूया. तप्त सूर्यगोलाची चकाकती दिव्य किरणे आपल्या कोमल तनूवर आनंदाने झेलत कौमुदी विस्तीर्ण वटवृक्षाखाली उभा राहता उन्हात उभी होती. जणू ती अग्निपरीक्षा देत होती. जीवनात सदैव सन्मार्गाच्या काटेरी वाटेवरून आपल्या मखमली पावलांनी विनासायास चालत जाणाऱ्या वैदेहीला जे चुकले नाही ते आपल्याला कसे चुकेल असा उदात्त हेतू मनी धरून ती उभी होती. ऊन सावल्यांचे नितळ कवडसे तिला निहाळताना खुदकन हसत होते. अखेर तिच्या जिद्दीपुढे रविकिरणे ओशाळून गेली. घटप्रभेच्या झिरमिळ्या प्रवाहाचे पाणी तांबूस झाले तेव्हा तिच्या ध्यानी आले की उन्हे कललीत. आता भास्कर क्षितिजाच्या कुशीत विसावेल या विचारासरशी तिच्या मनातली घालमेल वाढत गेली. तिने त्या विश्वनिहंत्याचा धावा सुरू केला आणि निमिषार्धात तिला धुळून येणारा सुजितची चाहूल लागली. त्याबरोबर तिच्या हृदयात आनंदाचे कारंजे थुईथुई नाचू लागले. आता जी. ए. कुलकर्णी त्यांच्या लेखणीने कसं लिहितील ते बघूया. उदास वटवृक्षांच्या लांबत चाललेल्या कभिन्न सावल्या हळूहळू मोठ्या होत होत्या. चिंतेच्या गर्द काजळ डोहात आस्ते कदम रुतत चाललेल्या कौमुदीचा धीर सुटत चालला होता. निर्जन वनराईतून वाहत येणारा वारा रानभूल झाल्यागत तिच्या भोवती पिंगा घालत होता. पानांची सळसळ बेचैनीत भर घालत होती. वाऱ्यावर हळुवार डोलणाऱ्या करड्या रंगाच्या पारंब्यात तिचे मन दोलायमान होऊन गेले होते. अंगाला कंप सुटला होता. ओठ कोरडे पडत चालले होते. दुपारी भेटण्याचा शब्द देणारा सुजित आपल्याला फसवत तर नसेल ना या विचाराने तिचे काळीज वेगाने धडधडत होते. दूर कुठेतरी टिटीव टिटीवचा आवाज करत टिटव्या ओरडत होत्या. त्या आवाजाने तिला अकारण घाबरल्यासारखे होत होते. हातातल्या पर्सला घट्ट आळून उभ्या असलेल्या कौमुदीच्या डोळ्यातील बुबुळांचे लोलक तिच्या प्रतीक्षेमुळे फुटतील की काय असे वाटत होते. आणि इतक्यात तिला दुरून येणारा सुजित दिसला नि मग हायसे वाटले. आता ग्रेस कवी कसं लिहितील ते बघूया. पेंगुळलेल्या पायांनी विमनस्क दुपार पुढे सरकत होती. जरट साधूच्या चिंबटलेल्या शुष्क जटा जमिनीशी लगट करत असाव्यात तशा घुम्या वटवृक्षाच्या तटतटलेल्या पारंब्या मातीला स्पर्शत होत्या. खिन्न बिलोरी डोळ्यात अलवार आसमंत विरघळत उभ्या असलेल्या कौमुदीच्या केसात माळलेल्या गंधवेड्या मोगऱ्याचा आवेश हलकेच तिच्या तलम केसात उतरत होता. रानातला सैरभैर वारा तिच्यापाशी येताच थपकत होता. तिच्या अस्तित्वाचा पुरता आनंद घेऊन गवताच्या पात्यात सूर घेत होता. वळणावळणाच्या वाटेवरती कोवळी दगडफुले दुरूनच मान वेळावून कौमुदीकडे पाहून लाजेने चूर होत होती. गाईच्या डोळ्यातला पाझर घेऊन निळाईच्या रंगात बुडालेला ओसाड माळ तिच्याकडे टक्क पाहत होता.
काळाचे काटे ओघळत गेले अन कलत्या सूर्याने कौमुदीकडे डोळे भरून पाहिले. त्याचा रक्तिमान नभात झिरपत गेला. त्याचवेळी लवलवत्या सूर्यबिंबापुढे सुजितची प्रतिमा अवतीर्ण झाली आणि कौमुदीच्या मनाला रंग उधाण आले. यानंतर वपू काळे कसं लिहितील? प्रसंग तोच. प्रेमाच्या नात्याची उकल करताना कौमुदी स्वतःच त्यात गुंतत गेली होती. आपल्या आयुष्याचा गुंता आपणच केला याची जाणीव तिला कासावीस करून गेली. विश्वास आणि प्रेम ही एका गाडीची दोन चाके आहेत. एक जरी निखळून पडले तरी गाडी जागेवर थांबते याची तिला पुरती जाणीव होती. सुजित चांगल्या विचारांचा सुसंस्कारित तरुण आहे. तो आपल्याला फसवणार नाही. शिवाय आपणही त्याला पारखून घेतले आहे. आपली निवड चुकणार नाही. हंसाने दाणे तृण आणि कावळ्याने मोती निवडले असं आपल्या बाबतीत होणार नाही. सुजित सोबत घालवलेले क्षण मर्मबंधाची ठेव म्हणून हृदयाच्या कप्प्यात जतन करूनही जगणं शक्य आहे. पण विरहाच्या विश्वासघाताच्या धक्क्यात स्वतःला सावरणं कठीण जाणार आहे याची तिला जाणीव होती. तिचं मन कसं फुलपाखरांच्या रंगीबिरंगी पंखासारखं नाजूक होतं आणि स्फटिकासारखं नितळ होतं. तिच्या मनात जरी डोकावलं तरी लक्ष काजवांच्या प्रकाश वृक्ष पाहण्याच्या अंतकरणात प्रदीप्त होतं. सुजितच्या प्रतीक्षेत हातातील गुलाबाच्या एक एक पाकळ्या हळुवार तोडता तोडता आता देठ आणि काटे उरले होते. रस्त्याकडे नजर लावून गुंग झालेल्या कौमुदीचे बोट गुलाबाच्या काट्यावर जायचा अवकाश की दुरून येणाऱ्या सुजितने तिला आवाज दिला, कौमुदी, मी आलोय. काटा रुतता रुतता राहिला. आता रत्नाकर मतकरी कसं लिहितील ते बघूया. रोरावणाऱ्या वाऱ्याच्या रुद्रध्वनीत आपला आवाज मिसळत सुजितने दुरूनच कौमुदीला आवाज दिला. सुजितला पाहून कौमुदीच्या अंगावर सरकन काटाच आला. सूर्य माथ्यावर आल्यापासून कौमुदी त्या विशाल वडाच्या झाडाखाली उभी होती. त्यानंतर 2-1 तासात सुजित तिथं आला होता. आल्यापासून तो विक्षिप्त वागत होता. त्याच्या बोलण्यात विसंगती होती. देहबोलीत चैतन्य नव्हते. काहीतरी हरवल्यागत विचित्र अवस्थेत तो तिच्याशी जेमतेम काही मिनिटं बोलून अचानक काहीतरी आठवल्यागत एकाएकी निघून गेला. आता समोर दिसणाऱ्या सुजितच्या अंगावरचे कपडे आणि काही वेळापूर्वी येऊन गेलेल्या सुजितचे कपडे वेगळे होते. आता सुजित असेल तर मगाशी भेटून गेलेला तो कोण असावा या भीतीने तिच्या मस्तकात जणू खिळेच ठोकले. एकाएकी त्या अजस्र वडाच्या झाडावरून शेकडो वटवागळे पंख फडफडवत उडाली. जीर्ण मळकट पारंब्यांनी कडकट आवाज करत जणू तिच्या गळ्याला विळखाच घातला. अस्ताव्यस्त पसरलेल्या बुंध्याच्या डोलीतून विचित्र चित्कार कानी आले. आकाशात विजा कडाळल्या आणि ती तात्काळ तिथून सुजितच्या दिशेने धावत गेली. त्याच्या बाहूत विसावताना भासातली बेसूरता ती विसरून गेली होती. यानंतर मारुती चित्तमपल्ली कसं लिहितील ते बघूया. नीलगाईंचा रवंथ करत जाणारा संथ कळप हलकेच मार्गस्थ होत जावा तशी दुपार संतपणे पुढे सरकत होती. घटप्रभेचे पाणी आटून नदीपात्रात करडे पिवळे मातकट डोह तयार झाले होते. दुपार टळण्याची वेळ होती. सांबरांचा एक कळप धूळ उडवत त्यातल्याच एका डोहापाशी दाखल झाला. सांबरांनी पाण्यात तोंड घालताच शांत पाण्याची तंद्री मोडली आणि त्यात लक्ष तरंग उठले. असेच विचार तरंग घटप्रभेच्या काठापासून दूर असणाऱ्या डेरेदार वटवृक्षाखाली उभ्या कौमुदीच्या मनात उठले होते. तिच्या मस्तकातल्या 12 शिंग्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शंकाकुशंकांनी बेजार होऊन तो नुसताच धडक्या देत होता. मस्तवाल खूर मातीत घासून विचारांचा धुरळा उडवत होता. वडाच्या फांद्यांच्या बेचकात 2-4 घरटी होती. त्यातली नवजात पिल्ले माना बाहेर काढून तिच्याकडे टकमका बघत होती.
बुंध्यावरून ओघळत आलेला डिंकाला मुंगळे लागावेत तसे तिचे झाले होते. भुंग्याने फांदी टोकरत आत खोल घुसावे तशी भीती तिच्या मेंदूला पोखरत होती. सुजित आला की त्याच्या अंगावर वाघिणीसारखी झेप घ्यायची असं मनोमन ठरवून ती उभी होती. मावळतीला तांबड्या फुटी व्हायला अन सुजित यायला एकच गाठ पडली. मात्र तो दिसताच बगळ्यांचे मान वेळावून बसावे तशी ती लाजून मान वेळावून बघतच राहिली. माय मराठीला समृद्ध करण्यात अनेक सारस्वतांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. यातील प्रत्येकाची लेखनशैली भिन्न होती. यापैकीच काही दिग्गज साहित्यिकांच्या शैलीचे समीर गायकवाड यांना जे आकलन झाले त्यानुरूप हा लेखन करण्याचा त्यांचा छोटासा प्रयत्न होता. काही चुकलं असल्यास रसिकांनी वाचकांनी सांभाळून घ्यावे. मला ही पोस्ट आदरणीय मुकेश माचकर यांच्या फेसबुक वॉलवरून मला मिळाली आहे. धन्यवाद.